विरोधी पक्षाने कोणची ताकदीनं मागणी न करता शासनाने स्वतः केलेली कर्जमाफी आहे। समोर कुठल्याही निवडणुका नसताना आम्ही कर्जमाफी केली आहे। मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आणि जनतेची दिशाभूल करत आहेत। सर्वप्रथम सांगायचं म्हणजे नागपूरला सर्व शेतकरी नेते आणि सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन मोठं आंदोलन झालं। त्यानंतर तुम्ही समिती गठीत केली, समितीमध्ये टाइमलाईन देऊन 30 जून 2026च्या आत कर्जमाफी करू असं सांगितलं आणि म्हणून तुम्हाला कर्जमाफी करायला भाग पडलेली आहे। दुसरा मुद्दा, कुठल्याही प्रकारची निवडणूक समोर नसताना तुम्ही कर्जमाफी करताय असं म्हणताय, परंतु 2024च्या आधी तुम्ही ही घोषणा केली होती। 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्ही याचं क्रेडिट घेतलं, शेतकऱ्यांची मतं घेतली, निवडून आले आणि आता तुम्ही म्हणताय कुठलीही निवडणूक नसताना। तिसरा मुद्दा, तुम्ही म्हणताय आमचा राजकीय हेतू नाही, तुमचा सगळा राजकीयच हेतू होता, मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं दडपण प्रचंड आल्यामुळे तुम्हाला झुकावं लागलं, म्हणून तुम्ही आताही कर्जमाफी करताय आणि फालतू क्रेडिट घ्यायला निघालेले आहेत। तिसरा मुद्दा महत्वाचा म्हणजे तुम्ही म्हणताय 36,000 कोटीची कर्जमाफी करताय आणि 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। ही आकडेवारी आणली कुठून? जोपर्यंत प्रत्यक्ष शेतकऱ्याला लाभ मिळत नाही आणि त्या लाभासाठी किती पैसा खर्च लागतो हे योजना शेवटाकडे जाताना त्याची एक आकडेवारी ठरत असते, तेव्हा आपण सांगू शकतो की किती शेतकरी कर्जमाफीत बसलेत आणि किती हजार कोटी झाली। त्यामुळे मुख्यमंत्री म्हणजे फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी आहे।